आपण प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल बऱ्याचशा लोकांच्या मनात खूप शंका आहेत, जे की 2015 पासून एक प्रधानमंत्री जुनी जी चालू होती 2,67,000 जे लोकांना मिळत होते ते आता ती बंद झालेली होती. त्यानंतर नवीन स्वरूपात 1/9/24 पासून ती नवीन स्वरूपात ती अंमलात आलेली आहे आणि त्या योजनेमध्ये 1,80,000 ते कस्टमरला ते अनुदान म्हणून स्वरूपात मिळतात. ते कुणाला मिळतात तर जे फ्लॅट घेत आहेत, घर घेत आहेत, लिगलमध्ये जी प्रॉपर्टी घेत आहेत त्यांच्यासाठी ती योजना लागू आहे. त्यामध्ये पण आता नवीन याच्यात गव्हर्नमेंटने काही रूल्स ठेवलेले आहेत, पण ते बऱ्याच लोकांना माहीत नाहीत की हे भटकतायत लोक. काही लोक त्याचा गैरफायदा पण घेत आहेत की या स्वरूपात मिळेल, अर्धवट माहितीच्या आधारे काही लोक हे करतायत. तर माझं असं मत आहे की त्या याच्यातून जे आज मिळतंय 180 जे आहे त्यासाठी काही नियमावली ठेवलेली आहे. प्रत्येक गोष्ट आली तर त्यासाठी नियमावली असते आणि जे अपडेट असते ते आमच्याकडे देशपांडे होमकडे असूच शकते. त्यानुसार 180 जे मिळत आहेत त्यामध्ये कस्टमरचा जो फ्लॅट घेतोय त्याचा 35 लाखाच्या पुढे ॲग्रीमेंट कॉस्ट नसावी. म्हणजे सामान्य लोकांसाठी केलेली आहे ती योजना. 35 लाखाच्या पुढे त्याचं ॲग्रीमेंट नसावं, 25 लाखाच्या पुढे त्याचं लोन नसावं, म्हणजे 25 लाखाच्या आतमध्येच लोनची अमाऊंट असावी अशा व्यक्तीला. आणि ॲग्रीमेंटमध्ये महिलेचं नाव हे कंपल्शन आहे, ते एक महिलेचं नाव असणं गरजेचं आहे. आणि सेकंड पार्ट जो आहे महिलेचं नाव आहे 180चं आहे. त्यानंतर हे जे 180 आहेत ते तुम्हाला प्रत्येक वर्षी त्याचे 5 भाग होणार आहेत. पहिल्या वर्षी 36,000, दुसऱ्या वर्षी 36,000, असे 5 वर्ष ते तुम्हाला मिळणार आहेत. तर ही नवीन योजनेची ही पूर्ण माहिती आहे. अशा काही गोष्टीसाठी जे कन्फ्युजमध्ये आहेत त्यांनी देशपांडे होमशी नक्की संपर्क करावा.